नमस्कार. जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नंबर 1 तालुका जिल्हा रत्नागिरी या आपल्या शाळेमध्ये आज आपण इको क्लब फॉर मिशन लाईफ हा जो ग्रुप आहे या ग्रुपमार्फत वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका ताई शेट्टी मॅडम आणि आपले शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये आज इको क्लब या आपल्या ग्रुपमार्फत या ठिकाणी झाडांचं जे वनस्पती आपल्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत त्या उपलब्ध वनस्पतींचं या ठिकाणी टॅग तयार केलेले आहेत, बिल्ले तयार केलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत त्या वनस्पतींची माहिती आपल्याला उपलब्ध करून घ्यायची आहे आणि हा उपक्रम आपल्या शाळेमार्फत राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण आपल्या शिक्षकवृंद आणि इको क्लबच्या मार्फत या ठिकाणी वनस्पतींना आपण स्टिकर लावणार आहोत, टॅग लावणार आहोत आणि त्यातून विद्यार्थ्यांनी या झाडांची माहिती उपलब्ध करून घ्यायची आहे आणि आपल्या परिसरामध्ये पर्यावरणाला त्याचा काय करायचा आहे लाभ करून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे वसुंधरा दिनसुद्धा साजरा झाला आणि या वसुंधरा दिनाच्या शुभमुहूर्तावर आपण या ठिकाणी इको क्लबच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम शाळेमार्फत राबवणार आहोत. त्यामध्ये आणखी एक उपक्रम आहे. आपल्या परिसरामध्ये जे आंबे आहेत त्या आंबे खाल्ल्यानंतर ज्या कोळी त्याला कोकणामध्ये बाट म्हणतात, ती बाट टाकून आपण कुठेतरी देतो, ती कुठेही न टाकता त्या जमा करायच्या आहेत, त्या आपल्या परिसरामध्ये रुजवायच्या आहेत आणि वृक्ष संवर्धनासाठी त्याचा वापर करायचा आहे. भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यापासून फळं मिळतील, सावली मिळेल आणि असे वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमार्फत इको क्लबच्या माध्यमातून राबवले जात आहेत. शाळेच्या वतीनं हे उपक्रम राबवत असताना मुख्याध्यापिका ताई शेट्टी मॅडम यांनीसुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि पर्यावरणासाठी, पर्यावरण संतुलनासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणं आज गरज निर्माण झालेली आहे आणि त्याचाच धागा आमच्या विद्यार्थ्यांनी इको क्लबच्या माध्यमातून स्वीकारलेला आहे. धन्यवाद.